आज सकाळी थोडंसं उशिरा उठलो आणि मोबाईलमध्ये जस्ट असंच रील्स वगैरे किंवा दुसरं काही बघता बघता पटकन एक बातमी दिसली आणि ती म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांचे प्लेन क्रॅशमध्ये निधन. आणि एकदम शॉक झाला मला. मी एवढा म्हणजे पॉलिटिक्समध्ये हे नाही आहे, इंटरेस्टेड नाही आहे किंवा मोस्टली त्याच्यावरती मी डिबेट किंवा काही एवढं असं काही बघत नाही. पण हे खरंच खूप शॉकिंग होतं महाराष्ट्रासाठी, देशासाठी सुद्धा. कारण विद्यमान उपमुख्यमंत्री शिवाय धडाडीचे नेते, अ, परत काम वगैरे त्यांचं खूप जोरात होतं आणि स्पेशली त्यांच्या पक्षातून जे आमच्या उदगीर शहराचे जे आमदार आहेत, संजय बनसोडे साहेब. तर मग ते पहिल्या टर्ममध्ये त्यांनी जी कामं केली होती, म्हणजे सगळं फंड वगैरे आणून त्यांनी जे उदगीरमध्ये जी कामाचा सपाटा लावला होता, तर त्यामुळे संजय बनसोडे ऑफकोर्स त्यांचं तर नाव झालंच होतं, पण त्याच्यासोबत अजित पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ह्याला खूप जास्त म्हणजे असं एक स्टारडम मिळालं होतं आमच्या भागामध्ये. बाकी महाराष्ट्रामध्ये पण डेफिनेटली मिळालंच आहे. तर खूप वाईट बातमी आहे, स्पेशली सर्व त्यांच्या पार्टीसोबत रिलेटेड असलेल्या लोकांची, त्या पक्षांची. आणि आता पुढे काय होईल याची कल्पना नाही. पण इतक्या वाईट पद्धतीने आणि असा दुर्दैवी मृत्यू व्हायला नको होता. तर दिस इज अ व्हेरी सॅड डे टुडे. बाकी आता सगळं देवाच्या हातामध्ये आहे. पण जे काही झालं ते खरंच खूप वाईट झालं आणि मलासुद्धा मनापासून फार वाईट वाटते त्याचं.